अरे मिलना कठिन है संत का बड़ भाग से पाते कई। मिलना कठिन है संत का बड़ भाग से पाते कई। गर पा गए संजोग से तो संगति मिलती नहीं। सत्संग जिनको मिल गया तो जन्म का साफल्य है। सत्संग जिनको मिल गया तो जन्म का साफल्य है। अधिकार उनका क्या कहूँ वह शहंशाह के तुल्य है। एकदा सगळ्यांनी आवाज द्या। वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज की जय। भगवान गाडगे बाबा की जय। आज या भागवत कथा ज्ञान यज्ञ आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। भाऊ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भगवान गाडगे बाबा यांनी आम्हाला जागवण्याचं काम केलं आणि या परिवारांनी बोकडे परिवारांनी या कार्यक्रमाचं सुंदर असं आयोजन केलं। एक वेळा यांच्यासाठी आपण टाळी जोरात वाजवून द्या। आणि आवाज कमी आला, आता याच्याही पेक्षा आवाज तुम्हाला जोरात काढून दाखवू का? जो जय म्हणणार नाही त्याच्या तोंडात किडे पडन। पुन्हा आवाज द्या। राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज की। वाढला का नाही आवाज? असा आहे, नाक दाबल्याशिवाय टोन नाही उघडत। आणि आपण या कीर्तनाच्या साठी माझे हे लहान लहान भाऊ इथं उपस्थित झाले आणि आज त्यांनाच सांगण्याची आज गरज आहे, कारण आज पिढीच्या पिढी खराब झालेली आहे। म्हणून या लेकरांवर हे सुंदर असे संस्कार व्हावे। आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर या साधू संतांचे विचार आदळावे याकरिता हा सत्संग आहे। नाही तर या काळात ऐकणं वाईट, बोलणं वाईट, पाहणं वाईट, सर्व वाईट वाईट खराब वातावरण झालेलं आहे। आणि म्हणून आपल्याला या संतांच्या कव्हरेज मध्ये येण्याची गरज आहे। माझी हात जोडून विनंती आहे, जे कव्हरेज क्षेत्राच्या बाहेरची मंडळी आहे त्यांनी कव्हरेज मध्ये येऊन जा आता। आणि मुलांनी गोंधळ करू नका बेटा, शांत बस बेटा। शांति पाने के लिए ये मानो, मुक्ति पाने के लिए ये मानो, साधु संतों का संग जरूरी है। साधु संतों का संग जरूरी है। साधु संतों का संग जरूरी है। व्यसन मुक्तीचं कार्य करणारे सन्माननीय आदरणीय श्री तुकारामदासजी घोडे महाराज यांचा आपल्या कार्यक्रमामध्ये आगमन झालेलं आहे। आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। अरे दिन ब दिन हे वाईट वाईट होत चाललेलं वातावरण याला जाग्यावर आणण्याची आज गरज आहे आणि त्याकरता आपल्याला साधू संतांच्या कव्हरेज मध्ये या। कारण संतांचं तत्वज्ञान, ग्रामगीतेचं तत्वज्ञान हे आपल्याला तारणार आहे। म्हणून संतांचे बोलत पृथ्वीचं मोल आणि तुमचे आमचे बोलत मिरच्याचे बोल। म्हणून आम्हाला या साधू संतांच्या सत्संगाची गरज आहे। आणि जर आम्ही संतांच्या सत्संगात नाही आलो तो बाप ने बेटी को लाचार किया, बाप ने बेटी को लाचार किया। अरे भाई ने बहन को पत्नी कहा, भाई ने बहन को पत्नी कहा, भाई ने बहन को पत्नी कहा। बेटे ने पिता की पिटाई कराई, बेटे ने पिता की पिटाई कराई। औरत ने मर्द के मौत को बुलाई, मौत को बुलाई, मौत को बुलाई। साधु संतों का संग जरूरी है। साधु संतों का संग जरूरी है।
सारे स्टँडर्ड कहलाते, सारे स्टँडर्ड कहलाते, सारे स्टँडर्ड कहलाते। साधु संतों का संग जरूरी है, साधु संतों का संग जरूरी है। हे भजन भाऊ आमच्या गुरुवर्य सत्यपाल महाराजांचं भजन आहे, व्यसनमुक्तीवर भजन आहे। आपला वर्धा जिल्हा म्हणून, गांधी जिल्हा म्हणून जगात ओळख आहे भाऊ आहे आपल्या वर्धा जिल्ह्याची। काय तर दारूबंदीचा जिल्हा। आता आम्ही घोडे बाबाजी आम्ही पश्चिम महाराष्ट्रात तिकडं फिरतो आणि तिकडं फिरल्यावर तिकडचे लोक आम्हाला विचारतात तुम्ही वर्ध्याकडचे का? मग मला आनंद वाटते की आता गांधीजीच्या बद्दल विचारतील, विनोबाजीच्या बद्दल विचारतील, कोणाच्याच बद्दल नाही विचारत। म्हणते महाराज तुम्ही त्याच वर्धेकडचे होय का जिकडं मोहाची दारू भेटते? एवढी आमची वाईट अवस्था आहे। आणि या कीर्तनातून आपल्याला ह्याच संकल्प घ्यायचा आहे की हे गुरुदेव हमें सद्बुद्धी दे, सच बोलने का अभ्यास दे। त्याकरता हा 7 दिवसाचा सत्संग आहे भाऊ। आणि हे कशा करता? नाही तर भजन कीर्तन भक्ती याचा सगळ्या विसर पडत चालला आहे आपल्याला। आणि आमच्या खुशाल भाऊनं त्यांच्या परिवाराच्या मंडळींनी हा सुंदर असं आयोजन केलं। हा उद्देश कशा करता आहे भाऊ की आमचं साधू संतांचे विचार आपल्या हृदयात जावे याकरता हा सत्संग आहे भाऊ। नाही तर आम्ही पाहतो आज इथं तर आता लोक सध्या जसा जसा आवाज जाईल तसे तसे लोक गर्दी करून, नाही तर भजन कीर्तन याच्याकडे लोकच येत नाही। मी एका गावात कीर्तनाला गेलो कीर्तन सुरू केलं डोळे लावून घेतले आणि थोड्या वेळानं मी डोळे उघडले तर पेंडाल मधली पब्लिक गायब। 2च लोक थांबले, एक म्हातारा आणि एक तरुण पोरगा। मी म्हटलं बाबा तुम्ही खरंच भाविक आहे जी, लोक येत नाही कीर्तनाला, तुम्ही इथं कीर्तनात बसू नये। अबे भाविक जीविक काही नाही, तू ज्या गादीवर उभा आहे ते माई मध्ये देऊन टाक, मग लागल रातभर कर। वा रे वा। एक पोरगा तरुण होता, तो बसून होता। मी म्हटलं कीर्तनात तरुण येत नाही रे, तू तर तरुण आहे। म्हणे महाराज तुम्ही किती वेळ बोलले तरी मला थांबाच लागते कारण मी साऊंड सर्व्हिस वाला। अशी परिस्थिती झाली आणि म्हणून भजन कीर्तन भक्ती याचा लोकांनी विसरच पडत चालला। आणि आज तर मोठं सुंदर असं वातावरण सुरू आहे, नाही तर कीर्तनात भजनात लोकच येत नाही ना। आले तर कोणते? ज्याचे हारनं गेले, ज्याचे अप्पर टिप्पर खराब झाले, ज्याच्या कानानंही ऐकू येत नाही, डोळ्यानंही दिसत नाही, काय ऐकलं ते मालूम नाही। आणि म्हणून आपल्याला आयुष्यामध्ये ह्या संताचा विचार, महापुरुषाचा विचार हा महत्वाचा आहे, कारण त्याशिवाय आमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आम्हाला राजदरबाराची गरज नाही, बियर बाराची गरज नाही, तर आम्हाला संताच्या दरबाराची गरज आहे। वंदनीय महाराज म्हणतात की असा सत्संग आहे की एकदा तर चक्कर मारा इकडं की प्रिय सद्गुरुनाथ येत जा बाबा इकडे।